बिग बॉस 5 सीझन येतोय आणि आपल्यासोबत रितेश देशमुख आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, बिग बॉस मराठी तुम्ही होस्ट करताय, इतके सिनेमे केले आणि आता बिग बॉस मराठी होस्ट करतायत. काय भावना, काही घालमेल आहे मनामध्ये, उत्सुकता आहे, कशा भावना व्यक्त? एक्साइटमेंट आहे. बिग बॉसचा या फॉर्मॅट्स आणि या शोचा मी फार मोठा चाहता आहे आणि आता बिग बॉसचा जो नवीन सीझन मराठीत येतो आहे त्याचा होस्ट म्हणून मला जी ही संधी मिळाली आहे त्याबद्दल मी प्रचंड एक्सायटेड आहे. नक्कीच तुम्ही जितके एक्सायटेड आहेत तितकीच लोकंसुद्धा एक्सायटेड आहेत, कारण प्रोमोसुद्धा पाहिलेला अगदी धडाकेबाज प्रोमो आहे आणि मराठमोळा अंदाजसुद्धा त्यामध्ये दिसतो आहे. त्यामुळे कशा पद्धतीचा हा शो असणार आहे, कारण तुम्ही होस्ट करताय, यापूर्वी ज्यांनी होस्ट केलं महेश मांजरेकर सर असतील, एक बेंचमार्क त्यांनी सेट केलेला आहे, त्यामुळे काही प्रेशर वाटतं? नाही, प्रेशर तर मला वाटत नाही आहे, पण होय, सलमान भाऊ हिंदीमध्ये असतील किंवा महेशजी मराठीत असतील, त्यांनी आपल्या आपल्या स्टाईलमध्ये खरंच एक धडाकेबाज अंदाजने त्यांनी एक इम्प्रेशन जमवलेलं आहे लोकांच्या मनामध्ये. आणि हा शो नवीन फॉर्मॅटमध्ये आहे, नवीन गोष्टी या शोमध्ये घडणार आहेत, तर काहीतरी नवीन बघायला मिळेल एवढं नक्कीच. बिग बॉसचं घर म्हटलं तर कल्ला होणार, त्यानंतर बरेचसे कॉन्ट्रोवर्सीचा डबल डोस आहे, इमोशन्ससुद्धा आहे, बरेचसे गेम्ससुद्धा असतात. तुम्ही असल्यामुळे काय वेगळं पण त्यामध्ये पाहायला मिळेल प्रेक्षकांना? आता त्या ज्या गोष्टी तिथं घडतील त्या आता मला हँडल कराव्या लागतील, तर जसं जसं नवीन नवीन गोष्टी घडतील तसं तर नव्या रीतीने हँडल करता येईल त्यांना. नाही, पण हँडल करणं सोपं वाटतंय का? आता ते तुम्हाला कळेल ना. तर शो पाहणार आहात का हाच इंटरव्ह्यू करणार होतो? नाही, शो तर नक्कीच पाहणार आहे. तुम्ही बिग बॉस मराठी आहे, त्यामुळे बरंचसं अंतर्गत राजकारण आहे, तुम्हीसुद्धा राजकीय पार्श्वभूमी असलेले महान कलाकार आहात, त्यामुळे बरेचसे प्रश्न आहेत आणि खरे प्रश्न तर आम्हाला राजकारणीसुद्धा विचारतात की आमचा विचार का त्या ठिकाणी केला जात नाही, म्हणजे इतकं राजकारण्यांचा एखादा नेता तुम्हाला शोमध्ये इलेक्शन आलं ना, कसं करणार प्रचार? त्याच्यासाठी त्याच्या काही मूलभूत अडचणी आहेत, त्याच्यामुळं बहुतेक तो विचार झाला नसावा असं मला वाटतं. नक्कीच, पण असं तुम्हाला कुठलं एखादं कॅरेक्टर वाटतं राजकारणांमधलं सुद्धा जे टेलिव्हिजनमध्ये येऊ शकतं आणि व्यासपीठ गाजू शकतं? राजकारणात नेते असतात, कॅरेक्टर्स नसतात. कॅरेक्टर्स चित्रपटात असतात. नेतेच म्हणजे नाही, मी त्याच्याबद्दल नाही विचार केला. अच्छा. आणि हा सगळा अनुभव तुमच्यासाठी कसा असणार आहे? नवीन आहे पूर्ण सगळं काही. आता अनुभवल्यानंतर मला कळेल की कसं असणार आहे, त्याच्या आधी कसं सांगू मी? फक्त एवढं सांगू शकतो की मी एक्सायटेड आहे, तेवढंच. नक्कीच, पण इमोशनचा एक सगळ्यात मोठा पार्ट आहे बिग बॉस मध्ये, कारण बरेचसे लोक इमोशनल होतात त्या ठिकाणी. तुम्ही त्यांची समजूत त्या ठिकाणी कशी काढणार? कसं आहे ना की सध्या अजून त्या गोष्टी माझ्यापुढे घडल्या नाहीत. जेव्हा त्या घडतील, कुठला इश्यू आहे, कसा आहे ते समजल्याशिवाय ह्या प्रश्नाचं उत्तर देणं ॲक्च्युली जमणार नाही. जसं घडतील तसं आपण त्याला हँडल करू. नक्की, धन्यवाद तुमच्याशी बोलल्याबद्दल. आणि संपूर्ण महाराष्ट्र एक्सायटेड आहे, आम्ही पण एक्सायटेड आहोत आणि काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.